नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सिल्वर मायक्रो या कमॉडिटी इन्स्ट्रुमेंटवर बोलणार आहोत आणि सिल्वर मायक्रोमध्ये कशी ट्रेडिंग केली पाहिजे. आज जी स्ट्रॅटेजी आपण सिल्वर मायक्रोवर बघणार आहोत ती एक रिव्हर्सल स्ट्रॅटेजी आहे. रिव्हर्सल स्ट्रॅटेजी म्हणजे काय? मार्केटमध्ये जेव्हाही कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये जर ट्रेडिंग करायची असेल ना, तर दोन प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात. एक आहे ट्रेंड फॉलोइंग आणि एक रिव्हर्सल. ट्रेंड फॉलोइंगमध्ये आपण जो प्रायमरी ट्रेंड असतो त्याला फॉलो करतो. त्यात आपण हायर टाईम फ्रेम ॲनालिसिस करतो, ट्रेंड आयडेंटिफाय करतो एखाद्या इंडिकेटरनी किंवा एखाद्या पॅटर्ननी आणि मग आपण त्या डायरेक्शनमध्ये ट्रेड करतो. जसे की जर मार्केट बुलिश असेल आणि तो इन्स्ट्रुमेंट बुलिश असेल तर आपण फक्त बुलिश ट्रेड घेतो. मग मागे आपण काही व्हिडिओजमध्ये बघितलं, जर मार्केट बुलिश असेल तर आपण कॉल कसे घ्यायचे, पुट कसे घ्यायचे, बेरिश असेल तर हे आपण बघितलं. तसंच आज आपण एक रिव्हर्सल स्ट्रॅटेजी म्हणजे मार्केट बुलिश जरी आहे तरी थोडासा पुलबॅक येऊ शकतो आणि त्या पुलबॅकमध्ये कशी ट्रेडिंग करू शकतो आणि कशी आपण एक ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी शोधू शकतो ते बघूया. आणि बऱ्याचदा या रिव्हर्सल ट्रेडिंग्स वोलॅटाईल इन्स्ट्रुमेंट्समध्ये खूप चांगले असतात. म्हणूनच सिल्वर मायक्रोमध्ये आज आपण एक रिव्हर्सल स्ट्रॅटेजी बघतो आहे. रिव्हर्सल स्ट्रॅटेजी बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं एक इंडिकेटर असं चूज करणं जो आपल्याला सांगेल की मार्केट थोडं एक्स्ट्रीम मूव्ह झालं आहे, आता इथनं तो थोडासा खाली येऊ शकतो किंवा इथनं थोडासा वर वाढू शकतो. म्हणजे एखादी मूव एक्स्ट्रीम आली, वरची मूव असेल ती अप मूव किंवा डाऊन मूव, पण एक्स्ट्रीम मुवमेंटनंतर थोडासा पुलबॅक येण्याचे चान्सेस आहे. त्याकरता सगळ्यात चांगला इंडिकेटर कुठला माहिती आहे? बॉलिंजर बँड. बॉलिंजर बँड लावूया, त्याने ठरवू की मार्केट थोडं एक्स्ट्रीम मूव्ह झालं आहे का नाही आणि मग नंतर परत आपला एक दुसरा इंडिकेटर कुठला तरी लावून बघू जेणेकरून आपल्याला तिथनं एंट्री आणि एक्झिट पण मिळायला पाहिजे. तर चला सिल्वर मायक्रोचा चार्ट लावू. आणि जसं आता सिल्वर मायक्रोचा हा मी चार्ट लावला आहे 5 मिनिटावर. आपण याला 1 तास करून घेऊ म्हणजे आपल्याला थोड्या मोमेंटम्स कॅच करता येईल स्विंग ट्रेडिंगच्या अँगल. 1 तासावर गेलो आणि मी इंडिकेटर्समध्ये जाऊन बॉलिंजर बँड लावतो आहे. बॉलिंजर बँडमध्ये जसं आपल्याला माहिती आहे की एक अपर बँड असतो आणि एक लोअर बँड असतो. हे आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन सांगतो, म्हणजे प्राईस इथपर्यंत जाऊ शकते असं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सांगतं त्याच्या मूविंग ॲव्हरेजपासनं. तर आता आपण काय करू, पहिले तर मूविंग ॲव्हरेज थोडासा वाढवून घेऊ जेणेकरून आपल्याला हे कळेल की या मूविंग ॲव्हरेजपासनं हा स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स खरंच खूप लांब आहे. आपल्याला अशा कॅन्डल्स थोड्या बाहेर कमी असायला हव्या. म्हणून आता आपण काय करू, ही बॉलिंजर बँडचा जो 20 लेंथ होती त्याला मी 100 केलं होतं आणि आता हा जो मल्टिप्लायर आहे म्हणजे जो स्टँडर्ड डिव्हिएशन आहे तो 3 केला. जेव्हा मी 3 स्टँडर्ड डिव्हिएशन करतो ना, याचा अर्थ मॅथमॅटिक्स असं सांगतं की 99% चान्सेस असतं की ही अपर लेवल असू शकते. हे मॅथमॅटिक्स सांगतं आहे. तर आता याला आपण ओके करू आणि आता आपण बघूया. जसं आपण इथे आता झूम केल्यावर आपल्याला लक्षात आलं आहे, म्हणजे आपण थोडासा चार्ट स्क्वीज होता. इथे बघा प्राईस वर गेली, बँडच्या थोडीशी बाहेर गेली आणि मग परत बेरिश कॅन्डल्स थोड्या बनायला लागल्या. परत प्राईस थोडी वर गेली आहे, बेरिश कॅन्डल्स येतात आहे आणि त्या बेरिश कॅन्डल्सवरनं खाली मोमेंटमही आला आहे. पण आता खालचा मोमेंटम कॅच कसा करायचा ते आपण बघूया. पहिले बघूया हे अप साईडला तर आपल्याला मिळालं थोडंसं, डाऊन साईडला असं काही आहे का? इथे प्राईस थोडी टच झाली आहे पण नॉमिनल मोमेंटम आहे. प्राईस एकदम बँडच्या बाहेर नाही गेली आहे. इथे आपल्याला दिसते प्राईस ऑलमोस्ट बँडच्या बाहेर थोडीशी गेली आणि मग थोडंसं वरती मोमेंटम आलं, वरती गेलं आणि इथपर्यंत कॅप्चर झालं आहे वरती मोमेंटम. आता या ज्या मोमेंटम आहे, आपण एक डाऊन साईडचा मोमेंटम बघितला, एक अप साईडवरनं खाली बघितला, याला आपण रिव्हर्सल ट्रेडिंग म्हणतो. म्हणजे मला काउंटर ट्रेंड घ्यायचा आहे. मार्केटचा जो प्रायमरी ट्रेंड इथे खाली चालू होता डाऊन ट्रेंड, त्याच्या अगेन जाऊन मला एक अप ट्रेंड म्हणजे बुलिश मूव ट्रेड घ्यायचा आहे आणि जो एक अप ट्रेंड होता मग आपण जो बघितला त्यात मला एक डाऊन ट्रेंड शोधायचा आहे. तर या ट्रेड शोधण्यासाठी आता आपण आपलं सिम्पल नेहमीचं इंडिकेटर वापरूया, मूविंग ॲव्हरेजेस. तर मूविंग ॲव्हरेजेस लावताना मी एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेज 2 लावून घेतो. का? कारण की आपल्याला सवय, जसं आपण क्रॉसओव्हर सिस्टम यूज करतो तसं याच्यात एक क्रॉसओव्हर सिस्टम यूज करू. क्रॉसओव्हर सिस्टम करता मी काय करतो, इथे 2 मूविंग ॲव्हरेज लावतो, एक 5. त्याचा समजा आपण कलर ब्लूच्या ऐवजी आता आपण ब्लॅक घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल हा 5 आपला स्मॉल मूविंग ॲव्हरेज आहे. आणि दुसरा लावूया 15. म्हणजे मी 2 मूविंग ॲव्हरेजेस घेतले, 5 आणि 15. 15ला मी आता तात्पुरता रेड कलर घेतो आहे. म्हणजे मला जर हा ब्लॅक लाईननी रेड लाईनला क्रॉस केलं असं मिळालं तर माझ्याकरता तो ट्रेड पॉझिटिव्ह आहे आणि जर ब्लॅक लाईननी रेड लाईनला खाली क्रॉस केलं तर नेगेटिव्ह ट्रेड आहे. तर आता आपण पहिलावाला जो एक्झाम्पल होता तिथे जाऊया, जिथे मार्केट बॉलिंजर बँडच्या अप्पर साईडला गेलं होतं, थोड्या कॅन्डल्स बाहेर गेल्या होत्या आणि मग आपण तिथनं बघूया की मोमेंटम किती खाली गेलं. इथे कॅन्डल्स बाहेर गेला, अजूनही प्राईस मध्ये आल्यानंतर दोन्ही मूविंग ॲव्हरेजेसच्या वर आहे म्हणून इथे ट्रेड नाही आहे. आपण बघितलं इथे मूविंग ॲव्हरेजेसवर थोडे हॉल्ट करायला लागले. प्राईस हॉल्ट केल्यानंतर हा ब्रेकडाऊन आला आहे खाली. आता मला इथे कळालं होतं की एक्स्ट्रीम साईडला आपण पोहोचलो आहे, हा ब्रेकडाऊन आला कारण की मी रिव्हर्सल ट्रेडची वाट बघत होतो.
इथे मी रिव्हर्सल ट्रेड घेऊ शकतो. साधारण 2,94,000च्या आसपास इथे एंट्री बनते आणि आपण यांच्याच वरती इथे कुठेतरी 3 लाखाच्या आसपास हा एक ॲसेल ठेवू शकतो. हा 1 आवर बेसिसवर आहे. इथे बघा स्विंग ट्रेड अपॉर्च्युनिटी होती. नेक्स्ट डे हा तुम्हाला गॅप डाऊन मिळाला आणि हा ट्रेड साधारण इथनं तुम्हाला बघा किती पॉईंट्स मिळालेत. हा खालपर्यंत तर तसा 21-22,000 पॉईंट गेला, म्हणजे 7 ते 8% मूव आलेली आहे. आणि एक्झिट तुम्हाला इथे कुठेतरी आला 2,76,000च्या आसपास. इथनं जरी कॅल्क्युलेट केलं त्याचं तरी आपल्याला साधारण 17-18,000 एवढा मोमेंटम क्रॉसओव्हरवरती जरी बघितला तरी मिळाला आहे. परत इथे अजून तर बँडच्या वरती आणि इथे नाही आहोत आपण. एक्स्ट्रीम एंडला परत जाऊया बँडच्या. इथे बघा इथे एकदा एक्स्ट्रीम एंडला पोचलो होतो. वर जात असताना इथे क्रॉसओव्हर झालेला नाही मुव्हिंग ॲव्हरेजेसचं. आपण खाली येतो, परत खाली टच करतो, वर जातो. आता इथे एकदा क्रॉसओव्हर झाला. क्रॉसओव्हर झाल्यावर इथे एंट्री घेतली आणि आपण ॲसेल इथे कुठेतरी खाली ठेवला. इथे बेरिश क्रॉसओव्हरही झाला. मे बी तुम्ही परत एक्झिट केला असेल तर साधारण इथे एंट्री घेतली आणि इथे जरी एक्झिट केला तर साधारण हा परत 3 ते 4,000, कारण की आर्ली कॅन्डल्स बघतो आणि व्हॉलॅटिलिटी खूप होती म्हणून यात एवढा ॲसेल आहे असं दिसतं. परत एंट्री आली. परत एंट्री घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅप अप होऊन इथपर्यंत मोमेंटम आलेल्यावरती तर परत साधारण 13-14,000, म्हणजे तुम्ही बघताय तर अपमूव आली तर एक 5-7% येते आहे आणि त्यानंतर डाऊन मूव आपल्याला साधारण खूप अर्धा टक्काचा वगैरे असेल, 1% असेल येतो आहे. इथे बघा हा असेल कितीचा आलेला, हा 1.74 आपण खालपर्यंत म्हणतो, स्विंग लोपर्यंत झाला हा. तर साधारण 1.5% असेल आला, पण वर मोमेंटम भेटताना 5.5-7%, 8% एवढाही आपल्याला मिळालेला आहे. परत एखादा आपण टॉप आणि हे बघूया की कुठपर्यंत प्राईस गेली आणि तिथनं काय मोमेंटम आला. इथे बघूया एक्स्ट्रीम मूव्ज आल्या. एक्स्ट्रीम मूव्ज नंतर खाली आपण टच केल्यानंतर वरती गेला, अजून क्रॉसओव्हर नाही आला. क्रॉसओव्हर इथे आला आहे 2,75,000च्या आसपास. परत इथनं जर मी बघितलं तर इथपर्यंत मी प्राईस कॅल्क्युलेट केली, वरती टोटल टॉपपर्यंत जर मूव कॅप्चर केली तर 14% होता आणि एक्झिट जर इथे झाला आहे, इथेच इथे एक्झिट आहे, तिथपर्यंत मी बघितलं त्या कॅन्डलपर्यंत एक्झिट झालं आहे तर त्या कॅन्डलपर्यंतही 10%ची मूव आहे. तर हेही आपलं परत काम केलं आहे. तर आपण साधारण 3 ते 4 एक्झाम्पल्स बघितले की जेव्हा बॉलिंगच्या बँडच्या बॉटमला येतं मार्केट आणि परत आपल्याला पॉझिटिव्ह क्रॉसर मिळतं तर साधारण 10-12%ची मूव मिळते. का, कारण की इन्स्ट्रुमेंटच खूप व्होलॅटाईल आहे. पण अशा व्होलॅटाईल इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही अशी स्ट्रॅटेजी वापरू शकता. आता तुम्ही यात काय काय ट्विक करू शकतात, तुम्ही टाईम फ्रेम ट्विक करू शकतात. तुम्हाला एवढा मोठा असेल किंवा तुम्ही स्विंग ट्रेडिंग नाही करू शकत आहे तर तुम्ही थोडंसं याच्यात शॉर्ट टर्म स्विंग ट्रेडिंग करा. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर जा, तिथनं ऑब्झर्व करा की जेव्हा एकदम हायेस्ट पॉईंट येतं, कॅन्डल ऑलमोस्ट बॉलिंगच्या बँडच्या बाहेर जातात आणि मग नंतर रिव्हर्सल यायला लागतं, तिथे तुम्ही क्रॉसओव्हर शोधा. त्यानंतर तो क्रॉसओव्हर शोधला की मग तुम्हाला ट्रेंड मिळतो, त्यानंतर तुम्हाला ती मूव भेटू शकते. तर अशा स्ट्रॅटेजीज खूप कामात येतात जेव्हा व्होलॅटाईल इन्स्ट्रुमेंट करतो. रिव्हर्सल का ट्रेड करतो आलं लक्षात, कारण की ट्रेंड फॉलोइंग करत असताना हा इन्स्ट्रुमेंट खूप व्होलॅटाईल आहे, थोडा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण रिव्हर्सल ट्रेडही बघितला, कारण की व्होलॅटिलिटी आहे म्हणून पुलबॅकही स्ट्रॉंग असतील, म्हणून यात आपण ही स्ट्रॅटेजी चेक करून बघितली आणि तसं ही चांगली वाटतं आहे. तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी एकदा टेस्ट करा, चेक करा आणि आम्हाला नक्की काही प्रश्न असतील तर विचारा. अशाच माहितींसाठी आम्हाला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांसोबत. धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.